पुन्हा तिसऱ्या महालात गेले. पुन्हा तिसऱ्या महालामध्ये भगवंत काहीतरी करतायत. म्हणजे कुठे शस्त्राचा सराव चालू आहे, कुठे पूजा चालू आहे, कुठे होम हवन चालू आहे, कुठे अजून आपल्या पत्नीबरोबर, मुलांबरोबर, नातवंडांबरोबर खेळतायत. नारद ज्या ज्या महालामध्ये जात आहेत त्या त्या महालामध्ये भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नारदांची पाद्यपूजा करतायत, योग्य तो मान देत आहेत आणि सगळ्या ठिकाणी नारदांना हेच म्हणतात की आज तुम्ही भोजन करून जा. नारदांनी प्रत्येक वेळेला हेच उत्तर दिलं, मी जरा घाईत आहे, आत्ता मला काही भोजनाला थांबायला जमणार नाही. भगवंत मनामध्ये म्हणतायत, अरे संन्यास्या, तू जर जेवला नाहीस तर आज उपाशी राहशील बरं का. भगवंत बघा नारदांची परीक्षा घेत आहेत. त्यांना कळलं नारद कशा करता आले, पण हे खरं सांगत नाहीत ना. आणि एका महालात जवळजवळ सगळे महाल फिरून झाले, भगवंत बसले. एका महालात असं सांगतात बरं का, भगवंत पूजा करतायत. जो मी काल परवा विषय सांगितला ना की भगवंत पूजा करतायत असं नारदांना सांगण्यात आलं. तेव्हा नारदांना कळेना भगवंत कुणाची पूजा करतात. आणि म्हणून भगवंत पूजा करतायत. पाठमोर आहेत. पाठीमागच्या दरवाज्यातनं नारद आले आणि नारद असे वाकून वाकून बघतायत की नेमकं काही दिसतंय का देवाऱ्यामध्ये, काय समोर असेल. तेव्हा तिथे नारदांची मूर्ती आहे. भगवंत कोणाची पूजा करतात? भगवंत भक्तांची पूजा करतात. पूजा वगैरे झाली आणि भगवंतांच्या लक्षात आलं बरं का, हा काही साधा ऐकणारा नाहीये, याला दाखवलंच पाहिजे आज. म्हणून नारदांना घेतलं भगवंतांनी आपल्या बरोबर आणि म्हणाले, चला जरा फिरायला जाऊ. समुद्राकाठी आले आणि गप्पा मारतायत. नारद आणि भगवंत चालले. ही कथा भागवतात नाही, पण संयुक्तिक आहे म्हणून फक्त सांगतो. इथे भगवंतांनी भगवंतांच्या मायेचं दर्शन नारदांना घडवलेलं आहे. तो प्रसंग इथे झाला असं सांगतात. मूळ भागवतात ही लिहिलेली नाही. आणि फिरता 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 तो समुद्र ओलांडला. त्याला मिळणारी जी नदी होती तिथे नारद आले. बऱ्यापैकी आता हे त्या जिथनं निघाले होते तिथून लांब आले. आणि भगवंत नारदांना म्हणाले, नारदा, मला जरा तहान लागली, तेव्हा समोरच्या गावातून पाणी आणता का. नारद म्हणाले, हो आणतो. म्हणून भगवंत आता तिथे थांबले. नारद समोरच्या गावामध्ये गेले. त्या गावात ते घर होतं समोर. त्याचं दार वाजवलं, कडी वाजवली. एका सुंदर युवतीनं ते दार उघडलं. तिने विचारलं की तुम्ही कशा करता आलात. तर ते म्हणाले, मला पाणी हवं आहे. ती म्हणाली, आत या. नारद आतमध्ये गेले. तिने पाणी दिलं. नारदांनी ते पाणी प्यायलं. नारद निघून आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच झालं. नारदांनी जायचं, दरवाजा वाजवायचा, तिनं दार उघडायचं, काय हवंय, मला पाणी हवंय, पाणी द्यायचं. नारदांनी पाणी प्राशन करायचं. नारदांनी परत यायचं. असं दररोज 1 वर्ष चाललंय असा उल्लेख आहे. 1 वर्ष चाललंय असा उल्लेख आहे बरं का. रोज नारद जातात, तिला म्हणतात मला पाणी हवंय. शेवटी तिनं ओळखलं, तुम्ही ज्या अर्थी रोज रोज पाणी प्यायला येत आहे, तेव्हा एक काम करा, माझ्या वडिलांशी बोलून घ्या म्हणजे. ही युक्ती नाही आहे बरं का. ज्या अर्थी तुम्ही रोज रोज येत आहे त्या अर्थी माझ्या एकदा वडिलांशी बोलून घ्या. नारद म्हणले, केव्हा असतील.